विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि म्हणून या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आपल्या विद्यालयामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणारे आमचे मित्र नागपूर पाऊस विद्यालयाचे शिक्षक आणि जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव सन्माननीय विनायक राजाराम कापाकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्या समोर उपस्थित असणाऱ्या अनिता सापा कार्यक्रमामध्ये देखील काम करतायत. त्याचबरोबर गौरी गुरु मॅडम, त्याचबरोबर लेखा गौरी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपल्याला माहिती आहे की आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतो आणि या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना आपलं जे दैनंदिन जीवन आहे, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत आपण आपलं जीवन हे विज्ञानाशी निगडीत आहे. अनेक यामध्ये बाबी आहेत. संगणक असेल, वीज असेल किंवा वैद्यकीय शास्त्र असेल, या सगळ्यामध्ये विज्ञानाचा समावेश आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, भौगोलिक संशोधने, त्या सगळ्यांमध्ये विज्ञानाची भर घातलेली. विज्ञानाशिवाय आपण जगू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. पण तरी सुद्धा आज समाजाच्या काही वेगवेगळ्या घटकांमध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत, चालीरीती आहेत किंवा अंधश्रद्धा आहे, या अंधश्रद्धा आजही समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून खऱ्या आपण या अंधश्रद्धा निर्मूलन गरजेचं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या संदर्भात खूप असं महत्वाचं काम केलेलं आहे आणि त्यांचं ते अनुयायी म्हणून या ठिकाणी सापासर आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. आपलं अध्यापनाचं काम करून त्यांनी जिल्ह्यामध्ये नंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शाळेमध्ये या अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम करतात. गोवाबाजी असेल तर अंधश्रद्धेच्या काही बाबी असतील तर या बाबींच्या संदर्भामध्ये आजही आपला समाज त्या ठिकाणी भरकटलेला आहे. आणि म्हणून या भरकटलेला समाजाला या विज्ञानाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी करत असतात. फक्त मार्गदर्शन करत नाही तर एक प्रायोगिक स्वरूपामध्ये विज्ञान कसं आहे, कोणत्या गोष्टीमध्ये काय आहे, त्याचा नेमका कार्यकारी भाव त्या पाठीमागचा काय आहे या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये आले. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पुरुष एकदा त्यांचं स्वागत करतो. कर्मचारी आणि माझ्या समोर बसलेल्या शाबू चौक्याच्या तुम्ही आपण 28 फेब्रुवारीलाच आपला कार्यक्रम निश्चित करता. एकाच दिवशी 2 कार्यक्रम करायची तयारी होती, पण वेळ कधी भेटेल म्हणून सरांनी तो 28 तारखेचा विज्ञान दिनाचा कार्यक्रम कॅन्सल करून आज ठेवलाय. मी भाषणात जास्त वेळ घालणार नाही, फक्त कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी संघटनेची भूमिका सांगणार आणि त्यांची विनंती करणार.
भूताला लिहिता वाचता येतं का? भूताकडे घड्याळ आहे का? भूताकडे कॅलेंडर आहे का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही अशी आहे. तर तिथं बसलेल्यापैकी असं कोणतं भूत आहे की ते त्या भूताला जाऊन सांगतं, बाबा रे
आज अमावस्या आहे, रात्रीची 12 वाजले, तुला या ठिकाणी जायचं आणि त्या माणसाला झपाटायचं. बस सांगतो कशाला ते मागे लागत, अन्न लागत नाही, हाताला पाहिजे का दूध बसणं, बरोबर का? निवारा आपलं घर नाही, अन्न लागत नाही, वस्त्र लागत नाही, निवारा लागत नाही, या माणसाचं मृत्यू घडला. आता चौथी झाली, अठवाची. साधा सोपा सरळ प्रश्न आमच्या मनात, बरोबर आहे? एवढं बोलत असताना माझा आत्मा त्या ठिकाणी गेला. तिन्ही गाठल्या सोडल्या, दाखवले भाऊ. बाबाला पण घाबरायचं नाही, मला पण घाबरायचं. ओके, छान. आता आपण त्याचा कापूर तोंडात घालू. ठीक आहे. माहिती आहे कधी घालतात ते? नवरात्रात अंगात येतं. ती घुमाई लागली की लगेच एक जोडीदार येते, तिच्या चुड्या सोडते, टीव्ही सोडते, पदर कमरेला पोचते, मग ती बरोबर आहे. मग असं करायला मग लगेच एक भक्त येतो, हातात असा हात असतो त्यांचा, डोळे मिटलेले, घुमत असते, छान डान्स करतात ते, मला आवडतं खूप. मग लगेच एक जण त्या हातावर तांदूळ देतात, लिंबू ठेवतात, हळदी कुंकू वाहतात, कापूर ठेवतात, कापराला काही काही अंगात येणाऱ्या लोकांचे प्रश्न उत्तर, म्हणजे ते तुमच्या अडीअडचणी झालं तर ते लिहितच राहिना, लई प्रश्न असतात, आहे की नाही? कोणाला कधी मी पास होईल, कधी गाडी घेईल, असे प्रश्न असतात आणि ते उत्तरं देतात. बरोबर. तर अशा बुवा भावांकडं, म्हणजे अंगात येणाऱ्या देवाकडं, देवीकडं कधी जाऊ नका, त्यांना कुठलेही प्रश्न विचारू. जर जायचं असेल, त्या व्यक्तींना असे प्रश्न विचारले जातात की ज्या प्रश्नाचं उत्तर देवासकट कोणाकडं नाही. आता साधी गोष्ट आहे, मला नोकरी कधी लागल, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही ना, आहे ना? कोणाकडेच नाही. तुम्ही शिकलात, चांगला प्रयत्न केलात, कष्ट केले तर नोकरी लागणार, बरोबर. मग ते फसवे प्रश्न असतात आणि त्याची उत्तरही फसवी असतात. तो अंगात आलेला देव खरा की खोटा? आता बघा, देव अंगात येतो तर चांगलं काम झालं पाहिजे ना, पण अंगातही येणारी व्यक्ती अशिक्षित असतात, त्यांच्या अंगात देवाने येऊन काय करायचं, है की नाही? मग अंगात कोण आले पाहिजे? आत्माफुली असतात, ज्यांनी शिक्षणाची एवढी गंगा काम फक्त जयंतीसाठी वापर केला जातो, त्यांचे विचार बसवले जात, रुजवले जात नाही, आत्मसात केले जात नाही. तर माझा सांगण्याचा उद्देश हेतू तात्पर्य असं, इकडे बघ. तर त्यांना कोणते प्रश्न विचारायचे की त्यामुळं आपल्याला समजेल की त्यांच्या अंगात आलेलं खोटे? लय सोपा प्रश्न विचारायचा. म्हणायचं देवा ताड्याचं नाव सांगायचं की का सांगता नाही. आता हा प्रश्न मी का घेतला? ज्या प्रश्नाचं उत्तर आपण पडताळणी करून तपासू शकतो, पाहू शकतो, चूक आहे का बरोबर असो, मग ते येतं अंगात आणि ते आग्ने खातात ना, आपल्याला कौतुक वाटतं, अरे साधी गोष्ट नाही, हे आपल्याच्याने शक्य नाही, आपल्याच्याने शक्य आहे ते दाखवण्यासाठी थापलं. चूक आहे की बरोबर आहे? सगळ्यांनी सांगा, चूक आहे की बरोबर आहे? हो, चूक आहे. सगळ्यांचा आवाज लक्षात आला पाहिजे, मोठ्याने म्हणा, काय आहे? आता सगळ्यांनी सरांच्या प्रयोगाकडे लक्ष द्या. सर नंतर प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला, लक्ष द्या सगळे.
आवाज फार कमी आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. टाळ्या वाजवा सगळेजण, टाळ्या वाजवा. हा, तोंड बंद कर. टाळ्या वाजवा सगळेजण. स्ट्रॉंग मुलगा आहे, गुड बॉय. शांत बसा, लक्ष द्या, लक्ष द्या. घाबरू नको का, काही होणार नाही. ऐक ना. वा, छान. बघा मैत्रिणींना काय जाळून दाखवणार. जळत असताना त्याला साधारण किती सेकंद लागले ते पाहिजे. त्याच्यानंतर मग मी दुसरा भाग घेणार, त्याच्यावर मंत्र मारणार आणि मग तो पेटवायला घेणार. बरोबर आहे. मग त्याला किती वेळ लागतो ते आपण तपासायचं. ओके, पाहिजे हे ना. हा कापसाचा पहिला भाग मी पेटवला, पूर्ण पेटवला. किती सेकंद झाले ग ताई? 10. ओके, छान. तुझं नाव काय ग? उंबऱ्या खाली काढू, आडू माडू काढू, उंबऱ्या खाली काढू. तुझ्या पोटात दुखत, त्याला मी काय करू? जगलास माझ्यामुळे, केलास त्यांनी नेला, मी काय करू? ओके, पॉवरफुल मंत्र. ठीक आहे. हा, अनन्या. अनन्याकडे आता हा मी मंत्र गेला कापून देतो. वेळ लावली तू? छान. हा, किती वेळाने पेटतो बघायचं. पेटव. हा, आता त्यांचा तो कार्यक्रम चालू आहे. ती पेटवत बसेल. आपण तिला 1 मिनिट द्यायचा, 5 मिनिटं द्यायचे, अर्धा तास द्यायचा, 1 तास द्यायचा, 2 तास द्यायची. किती द्यायची? झाला. 1 तास दिला तरी तो पेटणार नाही. 1 दिवस दिला तरी पेटणार नाही. 1 महिना दिला तरी पेटणार नाही. पॉवरफुल आहे ना मंत्र. ठीक आहे, चांगला प्रयत्न, छान. प्रोत्साहन द्या तिला. पेटव पेटव पेटव. आग लाव, आग लाव. अरे पेटच ना. असं नाही. सगळ्यांचं लक्ष इकडे. आता त्यांना खेळू द्या. आपण पुढच्या प्रयोगाकडे जाऊ. ओके. अरे त्यांचा कार्यक्रम चालू होऊन द्या ना. अरे सांगण्याच्या आधी माझ्याकडे तांब्या होता. तांब्यातलं पाणी मी या ठिकाणी ओतून दिलं. बरोबर आहे? नक्की. हा, आता हे घे तू. पाणी घेतलं ना. आता ह्याच्यात पाणी आहे का? छान. हात धुवून इकडे लक्ष द्या. त्यांचा तो प्रयोग शेवटी सांगलेला आहे तुम्हाला. त्याच्यात फेसबुकला आहे सगळीकडे. इकडे बघा, त्याच्यात पाणी नव्हतं पण हात धुवून. काही नाव माहिती. हा, आता तुम्हाला जी आहे ते असेल त्या नदीचं नाव आहे. त्या नदीला आपण काय म्हणायचं? गोदावरी माते.
मला हो, पुढे बघायचं वरती बघायचं वर बघू. बर मित्रांनो आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. प्रयोग करताना कोणती काळजी घ्यायची, काय करायचे. तुम्हाला हा प्रयोग नवीन असतो त्यामुळे मुलं घाबरतात. म्हणून प्रत्येक प्रयोगात आम्ही विद्यार्थ्यांपैकी मुलं मुली का बोलवतो, कारण त्यांनी प्रयोग केला आमच्यापेक्षा की तो जास्ती उठावदार होतो. त्यांच्या मनातली भीती जाते आणि जे प्रयोग करतात त्यांना विचारलं जातं कसं वाटतं. सुरुवातीला भीती वाटते कारण तुझ्या मनातली भीती गेली. तीच भीती घालवण्याचं काम आम्ही करतो. आता मी बोललोय त्यांनी सांगावं त्याला काय वाटतं. नाही टोचली. टाळ्या यासाठी जोरात.